विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे गावठी पिस्तूल कारतुसासह विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे। ही कारवाई श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे केली आहे। याबाबतची माहिती अशी की आगामी लोकसभा निवडणूक सन 2024च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणारी इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। त्या आदेशाप्रमाणे पोलीस अधीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार संतोष लोढे, रवींद्र कर्डिले, रवींद्र गुंगासे, सागर ससाने, मच्छिंद्र बर्डे, अमोल कोतकर, संतोष खैरे यांचे पथक तयार करून अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास मार्गदर्शन करून पथक रवाना केले। पोलीस पथक अवैध शस्त्रांची माहिती काढत असताना त्यांना गुलाबी रंगाचा फुलबाईचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला किसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा त्याच्या कब्जात विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असून तो बेलवंडी फाटा येथे थांबलेला असल्याची बातमी मिळाली। त्यावर पथकाने तात्काळ अहमदनगर ते पुणे जाणाऱ्या रोडवरील बेलवंडी फाटा या ठिकाणी जाऊन त्या इसमाचा शोध घेतला। तेव्हा गुलाबी रंगाचा फुलबाईचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला एक इसम बेलवंडी फाटा या ठिकाणी बेलवंडी गावाकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला थांबलेला दिसला। ते इसमास ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारल्यावर त्याने त्याचं नाव विकास रमेश पठारे, वय वर्ष 30, राहणार मावळेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर असं असल्याचं सांगितलं। ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्या डाव्या कमरेस खोचलेले 30,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि पिस्टलच्या मॅगझिनमध्ये 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। त्याच्याकडून मिळून आलेल्या पिस्टलबाबत विचारपूस करता त्याने ते विक्री करण्याकरिता आणलं असल्याचं सांगितलंय। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र गुंगासे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कायदा कलम 325(7) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, कर्जत विभाग कर्जत यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे, अहमदनगर।